नमस्कार मित्रांनो. दोन मित्र असतात, एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात आणि शिकून झाल्यानंतर त्यांची डिग्री मिळाल्यानंतर दोघंही जवळजवळ समान हुशार असतात आणि हे समान हुशार असलेले मित्र दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरीला लागतात. समान पदावर लागतात, समान पगार असतो त्यांचा आणि अशा प्रकारे ते दोघंही आपापल्या जीवनात व्यस्त होतात. आणि हे व्यस्त झाल्यानंतर भविष्यात त्यांच्या जीवनात काय घडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्याही जीवनात घडत असतं आणि त्यातनं तुम्हाला बोध घ्यायचा आहे. यातला एक मित्र जो आहे तो यशस्वी झालेला आहे आणि दुसरा मित्र जो आहे तो आर्थिक संकटात राहिलेला आहे. तर अशा प्रकारे काय असं दोघांमध्ये कमी पडलं, काय अशी चूक झाली की ज्यामुळे एक मित्र पुढे गेला आणि दुसरा मित्र मागे राहिला. ती कथा मी सांगणार आहे. कथा सांगतानाच मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे, काही विषयांचा आयडिया देणार आहे. तुम्ही नक्की त्याचा विचार करा आणि तुमच्या जीवनात त्यातला जो योग्य भाग आहे तो वापरण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना तुम्ही नक्की, आपल्याला आवडत असेल तर कमेंट करा, आपण मला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपण मला लाईक करणं पण सोडू नका. कथा आहे दोन मित्रांची. तुमच्यामध्ये पण असे मित्र असतीलच आणि असे दोन मित्र एकमेकांना भेटतात आणि बरेच वर्षानंतर जेव्हा ते एकत्र भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी होतात आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर जो मित्र आर्थिक बाबतीत जरा मागे पडला आहे आणि दुसरा मित्र जो आर्थिक बाबतीत पुढे गेलेला आहे, त्यांना आपण दोन नावं देऊया. जो पुढे गेला आहे तो आर म्हणूया, रिच आहे, आणि जो मागे राहिला आहे तो ॲव्हरेज आहे म्हणून ए देऊया. तर असा हा रिच जो आहे मित्र, त्याला हा ॲव्हरेज मित्र विचारतो की मित्रा, असं काय गोष्ट आहे की आपल्या दोघांचं शिक्षण सेम होतं, आपल्याकडे सेम डिग्री होती, आपण दोघांनी सेम जॉब जॉईन केलेला होता. मग असं असताना आज तू पुढे गेलेला आहे, तुझ्याकडे गाडी बंगला सगळं काही आहे आणि मी मात्र आजही आर्थिक अडचणींमध्ये अडचणीत आहे. तर अशा प्रकारे मी का मागे राहिलो? त्यावेळेला तो मित्र त्याला जे सांगतो ते तुम्ही तुमच्या जीवनात घडतंय का हे पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. तो मित्र म्हणतो की आपल्याला दोघांनाही सम पगार होता, पण मी पगाराचे 3 हिस्से केले. पहिला हिस्सा केला 50% आणि तो 50% मी घरातले जे दैनंदिन खर्च होतं, इन्शुरन्सचे जे प्रीमियम होते, अशा प्रकारचे जे खर्च होते त्यामध्ये खर्च करायला सुरुवात केली, त्याचा वापर करायला सुरुवात केली. उरलेली जी 30% रक्कम, 50% रक्कम आली, त्यातली 30% रक्कम जी आहे ती मी दर महिना बँकेत एक रिकरिंग अकाउंट उघडलं आणि त्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली, ज्याचा कालावधी 12 महिने, 24 महिने आणि 36 महिने अशा प्रकारे मी ठेवला. 20% रक्कम जी होती ती रक्कम मी जमीन आणि किंवा सोनं, चांदी अशा प्रकारचे जे धातू आहेत या धातूमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे मी गुंतवणुकीचं नियोजन केल्यामुळे भविष्यात ज्या गोष्टी होत्या माझ्या जीवनात घडणाऱ्या त्यात मला एक मदत मिळाली. ही जी 30% रक्कम मी गुंतवत गेलो ती 12 महिन्यासाठी केली, काही रक्कम मी 24 महिन्यासाठी केली, काही रक्कम मी 36 महिन्यासाठी केली. त्यामुळे 12 महिन्यात जी एकत्रपणे मला रक्कम मिळाली त्यातनं मी काही घरगुती समारंभात खर्च केले, काही वेळेला फॅमिली पिकनिकसाठी खर्च केले. अशा प्रकारचे मी छोटे छोटे रकमा ज्या एकत्र मला मिळाल्या त्यातनं मी त्याचा आनंद घेतला. जी लाँग टर्ममधली गुंतवणूक होती, जी 24 महिन्यासाठी होती, 36 महिन्यासाठी होती, अशा रकमा मी एकत्र आल्यानंतर बऱ्याच वेळा त्याचं मला जर नियोजन नसेल तर ते रक्कम मी पुन्हा कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला. दर महिना पगार जो होता, दर वर्षाला आपला पगार वाढत होता आणि या वाढीव पगारानुसार येणाऱ्या रकमा या थोड्या थोड्या वाढत होत्या. व्यतिरिक्त जी गुंतवणूक मी करत होतो त्या गुंतवणुकीमध्ये ते फायदा होतच होता. अशाच प्रकारे जी जमिनीची गुंतवणूक होती, ती जमिनीची गुंतवणूक करण्यामागे माझा हेतू असा होता की जमीन ही लगेच विकता येत नाही. तिला विकायचं असेल तर योग्य वेळ, योग्य नियोजन करावं लागतं. म्हणजे असे खर्च जे इमर्जन्सीमध्ये न येता, जे खर्च मला काही कालावधीनंतर मला माहिती की येणार आहेत, की मला माहीत होतं की पुढच्या 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न असेल, त्या लग्नासाठी मला खर्च लागणार आहे. तर अशा वेळेला मी आज केलेली जमिनीतली गुंतवणूक आहे ती मला 20 वर्षानंतर ॲप्रिसिएशन देईल आणि त्या ॲप्रिसिएशनमधून ती जमीन मी विकून टाकेन आणि त्या जमिनीतनं आलेले पैसे हे मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करू शकेन. तर असे खर्च जे नियोजित आहेत, पूर्वनियोजित आहेत, की ज्यांना आपल्याला कल्पना आहे की वर्ष 1-2 वर्षात आपल्याला हा खर्च येऊ शकतो, तर त्यावेळेला जमिनीसारख्या गोष्टी विकताना लागणारा जो वेळ आहे
तो मुबलक असल्यामुळे आपण आपल्याला हव्या असलेल्या दरात अशा जमिनी विकू शकतो आणि फायदा वाढवू शकतो. सोनं हे अशी गोष्ट आहे की मी दर महिना येणाऱ्या रकमेतनं जी काही माझी 20% रक्कम होती त्या 20% रकमेतनं मी कॉईन्स घेणं सुरू केलं. अगदी सुरुवातीला मी 1 ग्रॅम कॉईन पण घेतली. अशा प्रकारे मी 1-1 ग्रॅम सोनं घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, माझ्या कुटुंबाच्या असं लक्षात आलं की सोनं घरात जमा होतं आहे आणि त्याच्याविषयीची जी एक ओढ असते आपल्याला की आपल्याकडे सोनं आहे, त्यामुळे आमची सोन्यातली गुंतवणूक करण्याची इच्छा वाढली आणि आम्ही अनावश्यक जे खर्च करत होतो त्याला नियंत्रित केलं. म्हणजे कुठे जर जायचं ठरवलं तर कारण नसलं तर आम्ही ते टाळायला लागलो. बाहेरचं खाणं असेल तर ते विनाकारण मागवायचं नाही, जेणेकरून त्या पैशाची आमच्या बचत व्हायला लागली आणि असे बचत झालेले पैसे पण आम्ही ॲडिशनल सोन्यामध्ये, चांदीमध्ये गुंतवले. 1 ग्रॅम सोनं, 50 ग्रॅम चांदी असे घेत घेत गेलो आणि आज या सोन्याचा भाव अतिशय वाढल्यामुळे त्यावेळेला वाटलं की बाबा आता हे खूप जास्त पैसे आपल्याला मिळू शकतात आणि आता आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा आहे. तेव्हा आम्ही त्यातले काही ठराविक कॉईन्स आणि चांदीतला जो भाग होता तो विक्री केला आणि त्यातनं आलेल्या रकमा आम्ही जे काय आमची छोटी मोठी कर्ज होती, जे काही इतर खर्च करायचे होते त्यासाठी वापरलं. तर अशा प्रकारे आमच्याकडे उत्पन्नाचं जे साधन आहे ते कुठेतरी गुंतवणुकीकडे आम्ही वळवल्यामुळे आमचा त्यातनं फायदा झाला आणि त्या फायद्यातनं आमचा जो इन्व्हेस्टमेंटचा भाग होता, गुंतवणुकीचा भाग होता, तो फायदा झाला. तर त्यांनी त्या मित्राला विचारलं की तू काय केलंस? तर तो मित्र म्हणाला, मी कधी हा विचार केला नाही. ज्या वेळेला माझ्याकडे चांगला पगार होता तेव्हा माझ्याकडे एक्सेस 50% उरत होते. हे 50% आम्ही मित्रपरिवारांना पार्ट्या देण्यात आणि मित्रपरिवार पिकनिक करण्यात आणि इतर फॅमिली पिकनिक करण्यात आम्ही मुबलक खर्च केले. पण ज्या वेळेला आता मला माझं वय झालं आहे त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं आहे की अशा प्रकारची कोणतीही जमीन मी कुठेही खरेदी केली नाही आणि त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा आर्थिक फटका बसल्याचं जाणवतं आहे. ज्या काळात माझी उमेद होती त्या काळातला जो पैसा होता तो मी खर्च केल्यामुळे मला आता या पैशातनं जो मिळणारा फायदा होता तो मिळत नाही आहे आणि त्यामुळे मला बऱ्याच प्रमाणात आज आर्थिक संकटं झेलावी लागत आहेत आणि माझं आर्थिक नियोजन ढासळू नये म्हणून मला एक्स्ट्रा काम करावं लागत आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्यासाठी पण आता या गोष्टीतून एक छोटा बोध तुम्हाला मिळाला आहे की गुंतवणूक ही कशी करायची. आता तुमच्यातले अनेक जण म्हणतील की दर महिना मिळणाऱ्या पगारातनं जमीन कशी खरेदी करायची. तर मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जमीन खरेदी करताना काही क्रायटेरिया समजून घ्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रशिक्षित व्हावं लागेल, तुम्हाला थोडी माहिती घ्यावी लागेल. जमीन घेताना तुम्ही अशा ठिकाणी जमीन घ्या जिथे तुमचं जाणं येणं असेल किंवा तुम्ही जाऊ शकता. उदाहरणार्थ, जिथे तुम्ही राहताय तिथपासून साधारण 3 ते 4 तासाच्या अंतरावरची एखादी जमीन तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचं एखादं नेटिव्ह गाव आहे त्या गावाच्या परिसरात तुम्ही एखादी जमीन घेऊ शकता. अशा ठिकाणी जमीन घेतल्याचा फायदा असा होतो की त्या जमिनीवर तुम्ही नंतरच्या काळात अनेक ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही झाडं लावू शकता, तुम्ही त्या जमिनीवर शेती करू शकता. तुम्हाला असं वाटलं की त्या जमिनीवर घर बांधायचं आहे तर तुम्ही घर बांधू शकता. त्यामुळे जमिनीचा विनियोग होतो आणि कुठल्याही गोष्टीत एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा त्या जमिनीपर्यंत जाता तेव्हा तुमचं त्याच्याशी बॉन्डिंग होतं. ते बॉन्डिंग होणं गरजेचं आहे आणि त्या बॉन्डिंगमुळे तुम्ही त्या जमिनीचा विकास, डेव्हलपमेंट करणं सुरू करता. आता ही जमीन खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे मिळणारा जो पगार आहे त्यातनं ती खरेदी करता येईल तर नाही येणार. मग त्यासाठी काय करावं लागेल तर जमिनीचे भाव शोधावे लागतील, तुमचं बजेट ठरवावं लागेल, तुम्हाला जावं लागेल, त्या ठिकाणी जमिनी शोधाव्या लागतील. आता जमिनी शोधण्यासाठी पैसे लागतात का हो खिशात? तर नाही लागत. जमीन शोधण्यासाठी कुठेही पैसे लागत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त शोधायला सुरुवात करा. अडचण अशी असते की हा जो ॲव्हरेज राहिलेला माणूस असतो हा जमीन शोधायलाच जात नाही. त्यामुळे त्याला ती खरेदी करता येईल ही भावना निर्माण होत नाही. परंतु जो जातो त्याला मात्र त्या जमिनीतनं काय घेता येईल, तर माझं बजेट आता एवढं नाही आहे पण मी 5 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतो, ते मला मिळू शकतं आणि त्या 5 लाखातनं मी एक जमीन खरेदी करू शकतो. म्हणजे ती जमीन 2 गुंठे असेल किंवा 5 गुंठे असेल किंवा 10 गुंठे असेल, पण ती जमीन खरेदी करू शकतो असं बजेट मला एखाद्या लोनमधून प्राप्त करता येणं शक्य आहे. आणि तो जो 5 लाखाचं लोन घेतलं असेल त्या लोनचा हप्ता जो असेल तो माझ्या या 20% रकमेतनं जाऊ शकतो. म्हणजे मला 20% रकमेतनं जर मी त्या लोनचा हप्ता भरला तर माझी 5 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पुढील 3 ते 5 वर्षामध्ये रिपेमेंट होईल.
आणि त्याच काळात त्या जमिनीचा भाव डबल होईल, कदाचित तो 1.5 होईल, कदाचित तो 2 होईल, कदाचित तो अजून जास्त होईल किंवा तो थोडा कमी होईल, पण तो काहीतरी कुठेतरी पोचलेला असेल. तुमचं बॅड लक असेल तर ते कमी पण होईल, पण असे किती लोकांचा बॅड लक या जमिनीवरच्या विषयात असू शकतं. तर अनेक ठिकाणच्या जमिनीचे भाव हे आजही आपण बघतोय की ते वाढत असतात. ते कधी कमी झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? तर नाही. म्हणजे जमीन सारखी गुंतवणूक जी असते ती काही 2 वर्षासाठी की 1 वर्षासाठी नाही करायची असते. ती करायची असते ती 5 ते 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष अशा लॉंग टर्मसाठी करायची असते. तर अशा ठिकाणची जी गुंतवणूक जमिनीत तुम्ही केल्यामुळे त्या 5 लाखाचे किंवा 10 लाखाचे जे EMI आहेत ते तुम्ही सहज भरू शकता. उमेदीच्या काळात तुमचा पगार वाढत जातो. त्यामुळे जो EMI असतो त्याचं जे ॲक्च्युअल स्टेटस असतं, म्हणजे एखाद्या जमिनीचा EMI ₹9,000 आहे, तर तो पुढील समजा 60 महिन्यासाठी आहे. तर जसं तुमचं उत्पन्न दरवर्षी वाढत जाईल तसा तो ₹9,000चा जो EMI असेल तर चौथ्या वर्षी तुम्हाला 9,000 म्हणजे खूप मोठे नाही वाटणार, ते ॲव्हरेज वाटायला लागेल. ते सहज भरता येतील असे वाटायला लागतील. म्हणजे तुमची जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला भरपूर फायदा देणारी ठरणार, याबद्दल वाद नाही. आता 1-1 ग्रॅमचे कॉईन का घ्यायचे? तर तुम्ही 10 ग्रॅमचे घ्या, मला काही ऑब्जेक्शन नाही, पण ते तुमच्या बजेटमध्ये घ्या. आता भाव वाढलेत अशा वेळेला ते किती घ्यायचे तर त्याला मर्यादा करा, कारण भाव उतरू शकतात. अशी जर सिच्युएशन तुम्हाला दिसते मार्केटची तर थोडा होल्ड करा, थोडी कमी इन्व्हेस्टमेंट करा. करू नका असं नाही करायचं, करा. तुमचं ॲव्हरेज बॅलन्स आहे ते नंतर बरोबर होणार आहे, पण गुंतवणूक करणं सोडू नका. तर अशा प्रकारे केलेली गुंतवणूक ही तुम्हाला फायदेशीर ठरते. रिकरिंग अकाउंट आजकाल ऑनलाईन अकाउंट उघडले जातात बँकेत. तुम्हाला हवं तेव्हा रिकरिंग अकाउंटमधले पैसे तुम्ही एका क्षणात अगदी रात्री 12 वाजता पण ते क्लोज केलं तर तुमच्या अकाउंटला पुढच्या 10 सेकंदात ते पैसे जमा होतात. कुठल्याही बँकेत जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. हां, परंतु कुठल्या प्रायव्हेट फायनान्समध्ये, कुठल्या चिट फंडामध्ये अशा ठिकाणी तुम्ही हे पैसे गुंतवू नका. त्यामुळे ते रिस्क असते. जिथे रिस्क आहे तिथे पैसे गुंतवणं टाळा. जिथे रिस्क नाही तिथे पैसे गुंतवणं सुरू करा. आता तुम्ही म्हणाल रिस्क सगळीकडे आहे, पण ती रिस्क कशी की ज्या ठिकाणी तुमची सुरक्षित आहे. म्हणजे म्युच्युअल फंडात पण रिस्क आहे, पण म्युच्युअल फंडात पैसे एकदम 0 पण होतात किंवा कमी पण होतात. तर ते एवढे कमी झालेले पैसे एवढे महिन्यानंतर, एक 5 वर्षानंतर, एक 3 वर्षानंतर जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला अनुभव काय येईल? वाईट येईल. मी माझा अनुभव सांगतो. एका ॲडवायझरनी मला सांगितलं, तुम्ही 5 वर्षीय पैसे काढू नका, ते डबल टिबल होऊन जातील. मधल्या काळात तो म्युच्युअल फंड वर्षभरानंतर खूप वर गेला. मी त्यातला एक हिस्सा जो होता तो विकून टाकला, पैसे पूर्ण प्रॉफिट काढून घेतलं. त्याच्या सांगण्यानुसार अजून एका म्युच्युअल फंडातल्या पैशांना मी हात नाही लावलं. तो म्युच्युअल फंड पुढे 5 ते 7 वर्षे मी भरत राहिलो. परंतु माझ्या असं लक्षात आलं की जेवढे मी गुंतवले त्याच्यापेक्षा 5,000 10,000 रुपये मला त्यात कमी मिळणार होते. नाईलाजाने मला गरजेच्या वेळेला ते पैसे काढावे लागले. हेच जर पैसे मी रिकरिंग बँकेत ठेवले असते तर त्या पिरियडमधला इंटरेस्ट कॅल्क्युलेट होऊन मला भरपूर पैसे मिळाले असते आणि आय एम द हॅपीएस्ट पर्सन. सो म्युच्युअल फंड रिस्क आहे बाबा, तर म्युच्युअल फंडाच्या नादी लागू नका. हल्लीची युवा पिढी म्युच्युअल फंड शेअर्समध्ये लागली आहे, परंतु शेअर्स आणि म्युच्युअल फंड एक प्रकारे तुमचं लक्ष पाहिजे. त्या ठिकाणी तुमचं दैनंदिन लक्ष पाहिजे. ॲटलिस्ट किमान 4-4 दिवसांनी तुमचं त्याच्यावर लक्ष पाहिजे आणि त्या लक्ष ठेवून तुम्हाला कधी हे पैसे विड्रॉ करायचे ह्याची बुद्धी पाहिजे. तुम्ही शेवटपर्यंत ते पैसे तसेच ठेवले तर 99% लोकांचे पैसे बुडतात, असं शेअर्स ट्रेडिंग करणाऱ्या प्रत्येक खातेदाराला सेबी सांगते की बाबा तुम्हाला जोपर्यंत प्रशिक्षण नाही आहे तोपर्यंत अशा ठिकाणी पैसे गुंतवणं टाळा. आणि दुसऱ्या ॲडवायझरचे सांगणार म्हणजे ज्याला कमिशन मिळतं म्हणून जो सांगतो की बाबा हे काढ हे काढ हे काढ, त्याच्या नादाला तर लागूच नका. तो त्याच्या पोटापाण्यासाठी तो धंदा करतोय. त्यामुळे अननेसेसरी चुकीचं मार्गदर्शन करून तो फसवून तुम्ही फसाल, तोही फसेल. कुठेतरी तुम्ही त्याशी भांडत बसाल, त्याच्याशी तुमचे संबंध बिघडतील. प्रॉपर ॲडवायझर ज्याला खरोखर नॉलेज आहे, ज्याचं खरोखर ज्ञान आहे, अशा एखाद्या ॲडवायझरचा सल्ला तुम्ही निश्चित घेऊ शकता. कारण त्याचा अभ्यास असतो, त्याला तो तुम्हाला योग्य वेळी अलर्ट करू शकतो की बाबा आता भाव वाढले आहेत, तुम्ही थोडेसे त्यातले युनिट्स विकून टाका आणि जे प्रॉफिट आहे ते काढून घ्या आणि उरलेली रक्कम जी आहे ती पुन्हा गुंतवणं सुरू ठेवा. सो अशा प्रकारचं जे ज्ञान देणारे असतील त्यांच्यासाठी तुम्ही त्या गुंतवणूक करू शकता. तो मित्रांनो, हा व्हिडिओ अशासाठी होता की तुम्ही दर महिना येणाऱ्या उमेदीच्या काळात पैसे वाया घालवू नका, त्याचं युटिलाइज करणं सुरू करा. वाटलं ते वाया घालवण्यासाठी एक्स्ट्रा उत्पन्न करणारे व्यवसाय चालू करा साईड बाय साईड,
यातनं आलेला पैसा तुम्ही युटिलाइज करा. पण नोकरी ही एक लक्षात घ्या, ही नोकरी जी असते ती साधारण मॅक्झिमम 15 ते 20 वर्षासाठीच आता पुढच्या काळात राहणार आहे. आणि भविष्यात जर मागच्या भूतकाळात जर बघितलं तर अनेक प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये साधारण एक 15 ते 20 वर्षानंतर संपूर्ण बदल होतात आणि अशा कंपन्या या बऱ्याचशा बंद होतात किंवा त्या मायग्रेट होतात आणि त्यानंतर जुनी लोकं जी असतात ती एलिमिनेट केली जातात आणि त्यांच्या जागी नवीन क्वालिफाय माणसं अपॉइंट केली जातात. सो मित्रांनो, तुमच्यासाठी असलेल्या रिस्क, तुमच्यासाठी असलेल्या अडचणी या पुढच्या 10-15 वर्षानंतर येणार असणार असल्यामुळे त्या काळातही तुम्हाला जर सुरक्षित राहायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारची गुंतवणूक, ज्याचं मी एक जनरल मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे, ते घेत जा आणि त्याप्रमाणे हे पैसे गुंतवा. तुम्हाला काय अनुभव आहे माझ्या सांगण्यातनं, तुम्हाला कसं वाटतंय याच्या कमेंट नक्की करा. तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि विसरू नका सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओही तुम्हाला मार्गदर्शन देणारा ठरू शकेल. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया स्किल विथ जयंतराव पाटकर तुमच्यासाठीच.